नमस्कार. मी लक्ष्मीकांत देशमुख मॅक्स महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. मित्र हो, 7 टप्प्यात चालणाऱ्या लोकसभा 2024च्या निवडणुकीचे 6 टप्पे संपलेले आहेत व आता 1 जूनचा शेवटचा टप्पा राहिलेला आहे हे आपण जाणता. जवळपास 2 महिने हा प्रचार चालू आहे. या प्रचारादरम्यान मराठी यूट्यूब चॅनेल्स म्हणा की अल्टरनेट मीडिया किंवा सोशल मीडिया म्हणा, या सर्व ठिकाणी जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीबद्दल खास करून काश्मीर आणि लडाखच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल फारसं कोणी चर्चा केली नाही, त्यावर व्हिडिओ केलेले नाहीत, असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यावर आपण बोललं पाहिजे. म्हणून खास मी हा एपिसोड काश्मीर लडाखच्या निवडणुकीच्या संदर्भात केलेला आहे, त्यावर बोलणार आहे आणि माझी काही निरीक्षणं मी नोंदवायचा प्रयत्न करणार आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची ही निवडणूक कलम 370 रद्द झाल्यानंतर प्रथमच होत आहे. या निवडणुकीमध्ये या दोन भागाचे काय मुद्दे आहेत, ते देशभरातील मुद्द्यांपेक्षा निवडणूक प्रचारातल्या वेगळे आहेत का बरेचसे समान आहेत आणि त्यातून आपल्याला काय संकेत मिळतात लोकशाहीसाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी, हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या 2 महिन्यामध्ये 6 टप्प्यामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे की जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये. या निवडणूक दरम्यान जे मुद्दे प्रचारात उपस्थित झाले त्या अनुषंगाने मी काही निरीक्षण माझे टेकवेज नोंदवणार आहेत. ते 7 टेकवेज आहेत. पहिला टेकवेज जो आहे तो हा आहे की गेली 6 वर्षे काश्मीरमध्ये लेफ्टनंट गव्हर्नरची राजवट चालू आहे. जरी लेफ्टनंट गव्हर्नर असलेल्या मनोज सिंहाने उत्तम प्रशासन दिलं असलं आणि विकासाला गती दिली असली, तरी लोकांना त्यांचे ब्रेड बटरचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांचे लोकप्रतिनिधी हवे आहेत. दिल्लीमध्ये जाऊन आपले प्रतिनिधित्व करणारे व आपल्यासाठी जगणारे, भांडणारे व आपल्या भागासाठी विकास निधी आणणारे लोकप्रतिनिधी त्यांना हवे आहेत आणि त्यासाठी ते निवडणुकीमध्ये अत्यंत उत्साहानं सामील झाले दिसत आहेत. म्हणून काश्मीर खोऱ्यामध्ये यावेळी जे मतदान झाले ते अत्यंत समाधानकारक आहे. श्रीनगरमध्ये नेहमी मतदान 10-15% जास्त आजवर कधी झालं नव्हतं, पण ते यावेळी 40% जास्त मतदान झालेलं आहे. तर अनंतनागनं नवा रेकॉर्ड केलेला आहे. तिथे 52% मतदान झालेलं आहे. हे त्याचं सुचिन्ह आहे. मित्रहो, 1977 साली आणि 1996 साली निवडणुकीमध्ये भरघोस मतदान झालं काश्मीर आणि लडाखमध्ये. हे दोन अपवाद वगळता यावेळी झालेलं मतदान मागील 40 वर्षामध्ये सर्वोत्तम असं मतदान आहे. मुख्य म्हणजे आज जर प्रत्येक निवडणूक जाहीर झाली, मग ती लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, तेव्हा मतदानावर बहिष्कार टाका असा फतवा अतिरेकी काढायचे व त्याचं पालन व्हायचं आणि निवडणुकीच्या काळामध्ये कडकडीत हरताळ पाळला जायचा, कुणाला प्रचार करता यायचा नाही. त्यामुळे मतदान खूप कमी व्हायचं आणि 5-10% मतदान होऊन 5-25 मतं घेऊन लोक निवडून यायचे. असा आजवरचा एक प्रघात होता किंवा इतिहास होता. पण या निवडणुकीमध्ये असा प्रकार घडलेला नाही. येथे बहिष्काराचं कोणी आव्हान केलं नाही, हरताळ पाळला गेला नाही आणि लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये निर्भयपणे मतदान केलेलं आहे. आणि काश्मीर नागरिकांनी पुन्हा हे दाखवून दिलेलं आहे की मतदान आणि मतदारे सत्ता परत करण्यासाठी आणि आपला मनपसंत उमेदवार निवडण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो भारतीय नागरिकांप्रमाणे आहे आणि आम्ही आमच्या मनानं आमचे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी त्या लोकशाही प्रक्रियेमध्ये, लोकशाही उत्सवामध्ये सामील झालेले आहोत. म्हणजेच काश्मीरचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण झाले आहे, होत आहे असं म्हणलं पाहिजे. हे काश्मीरचे भारताशी एक प्रकारे इंटिग्रेशनच्या दृष्टीनं पडलेले एक दमदार आश्वासक पाऊल आहे असं म्हणलं पाहिजे. कलम 370 हा गेले 60-70 वर्ष अस्तित्वात होता. तो बराच क्षीण झालेला होता. तरी तो असणं म्हणजे काश्मीरी लोकांना असं वाटायचं की आपल्याला भारतात सामील राहायचं का पाकिस्तानात जायचं का आझाद व्हायचं, हे तीनही पर्याय उपलब्ध होते. आणि खास करून आझादीचा पर्याय, स्वतंत्र काश्मीरचा पर्याय हा त्यांना खूप मोहक वाटत होता. तो कलम 30 रद्द झाल्यानंतर
हा पर्याय आता आपल्याला काश्मीरी जनतेला उपलब्ध नाही. तो कायमस्वरूपी संपलेला आहे आणि आपण आता भारताशी खऱ्या अर्थाने जोडलेले गेलेले आहोत आणि कोणत्याही परिस्थितीने आपल्याला आझाद होता येणार नाही. आपलं जे काही भवितव्य आहे, तर यापुढे भारताशी निगडीत झालेलं आहे आणि हा त्याचा अर्थ होता आणि तो नागरिकांनी स्वीकारलेला दिसतो आहे, असंच म्हणलं पाहिजे. अन्यथा निवडणुकीमध्ये त्यांनी इतक्या उत्साहानं भाग घेतला नसता आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान केलं नसतं. हा पहिला टेकअवे अत्यंत महत्त्वाचा आहे. जो दुसरा टेकअवे आहे, की तो म्हणजे आता कलम 370 हा काश्मीरसाठी महत्त्वाचा मुद्दा राहिलेला नाही. हे या निवडणुकीनं पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. अर्थात या काळामध्ये प्रचार करताना अ, अ, नॅशनल कॉन्फरन्स आणि पी-डी-पी हे 2 पक्ष काश्मीरच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र ओळखीसाठी 370 रिस्टोर झालं पाहिजे, असं म्हणत होते. हा आमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणत होते. पण त्यांनाही मनोमन माहीत होते, की हे तर होणं शक्य नाही. परंतु केवळ आपली कॉन्स्टिट्युन्सी जपण्यासाठी व मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते असा प्रचार करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अ, आणि हेच सत्य त्यांनाही माहीत आहे आणि लोकांनाही माहीत आहे, की काश्मीरचं 370 कलमचं जे स्पेशल स्टेटस होतं, त्या कलमामुळे ते आता संपलं असून काश्मीर आणि लडाख हे भाग आता भारताचे इतर राज्याप्रमाणे नॉर्मल राज्य झालेले आहेत. आझादीचं स्वप्न कायमस्वरूपी संपुष्टात आलेलं आहे. पण मित्रहो, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, असं जरी असलं आणि विकासाचं नवं पर्व सुरू झालं असं काश्मीरमध्ये, तरी मिलिटन्सी काश्मीरमध्ये संपलेली नाही पूर्णपणे. कमी झालेली आहे हे मान्य केलं पाहिजे, पण संपलेली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. पाकिस्तानची परिस्थिती खूप बिघडलेली आहे. आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली आहे आणि काश्मीर सरकार खूप अस्थिर झालेलं आहे. हे जरी खरं असलं, तरी पाकिस्तानची सेना आणि आय-एस-आय हे अतिरेक्यांना आजही मदत करत आहे, प्रोत्साहन देत आहे. त्यात खंड पडलेला नाही. त्यामुळे आपण याकडे अतिशय काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. तसेच 1955 साली प्लेबिसाइड फंड स्थापन झाला होता आणि त्यांनी काश्मीरी युवकांना आपण आझाद होऊ शकतो, असं आझादीचं स्वप्न दाखवलं होतं. ते स्वप्न आता जरी हा प्लेबिसाइड फंड अस्तित्वात नसला, तरी आझादीचं हे जे स्वप्न आहे, मोहक स्वप्न आहे, ते एवढं सहजतेने विसरलं जाणार नाही. मनातून पूर्णपणे निघून जाणार नाही. त्या दिशेने वाटचाल नक्कीच सुरू झालेली आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. अ, कदाचित हीच मानसिकता असल्यामुळे खुबीनं एन-सी आणि पी-डी-पी हे 2 पक्ष 370 कलम परत आणू, रिस्टोर करू असं म्हणत आहेत. कारण हा काश्मीर आयडेंटिटीचा आणि स्वायत्ततेचा प्रश्न आहे असा ते प्रचार करीत आहेत. पण तो त्यांच्या प्रचाराचा एक मुद्दा आहे, एकमेव मुद्दा नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. ते प्रामुख्यानं रोजी-रोटीच्या प्रश्नावर बोलत आहेत, बेरोजगारी बोलत आहेत. एक प्रकारे या निवडणुकीचं ते स्थानिकीकरण झालेलं आहे. जसं इतर देशामध्ये, इतर भागात झालेलं आहे. आणि मुख्य ह्यामध्ये निवडणुकीचा एक विषय लक्षणीय भाग म्हणजे भाजपनं ज्या 370 कलमच्या आम्ही रद्द केलं, त्या आधारे देशभर प्रचार करीत आहेत व मतं मागत आहेत. त्या भाजप सरकारनं काश्मीरच्या खोऱ्यातील तिन्ही लोकसभा म्हणजे अनंतनाग, राजौरी, श्रीनगर आणि बारामुल्ला या तिन्ही ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. ही त्यांची पळवाट होती, झाकली मूठ 1.25 लाखाची होती का त्यांची स्मार्ट स्ट्रॅटेजी होती? हा आपण पाहिलं पाहिजे. हे तर उत्तर काही दिवसांनी आपल्याला नक्कीच मिळणार आहे. परंतु जर समजा त्यांनी उमेदवार उभे केले असते, ते निवडून येणं अत्यंत कठीण होतं. अ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे उमेदवार उभे राहिले असते प्रचार करताना त्यांनी 370 कलम त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला असता आणि एका प्रकारे 370 कलम रिस्टोर करायचं की नाही या प्रश्नाभोवती राजकारण फिरलं असतं, प्रचार फिरला असता आणि ते भाजपला नको होतं आणि देशात ते परवडणार नव्हतं. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक स्मार्ट खेळी खेळत आपले उमेदवार उभे केलेले नाहीत, असं मला म्हणलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी तेथील 2 महत्त्वाचे जे पक्ष आहेत, ज्यांना मोदी सरकार नेहमीच परिवारवादी पक्ष म्हणतं, मुफ्ती आणि अब्दुल्ला.
ह्या घराण्याच्या पक्षांना त्यांच्या विरुद्ध भाजपनं आपली पार्टी ह्या नवीन पक्षाला आणि पीपल कॉन्फरन्स ह्या पक्षाला त्यांच्या उमेदवारांना जे पीडीपी आणि एनसी विरुद्ध लढत आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे फारुख अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती ह्या दोन प्रमुख नेत्यांना ही निवडणूक सोपी जात नाहीये, जड जाते आहे. त्यामुळे ते विजयी होतात की नाही हे पाहणं उद्बोधक ठरेल. पण मित्र मला असं वाटतं की कोणीही जिंकलं किंवा कोणी हरलं तरी भारतीय लोकशाही आणि काश्मीरची लोकशाही इथं जिंकणार आहे आणि ते सर्वात महत्वाचं आहे. तिसरा टेकवे पीडीपी आणि एनसी हे काश्मीरचे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्याचे नेते फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख नेते आहेत. तर पीडीपी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्षा महबूबा मुफ्ती ज्या माजी मुख्यमंत्री होत्या, हे असे दोन काश्मीरचे प्रमुख पक्ष आहेत. पण यावेळी जी नवीन पार्टी 2020 मध्ये स्थापन झाली तिचं नाव आहे अपनी पार्टी. ती श्रीनगरला आणि अनंतनागमध्ये आपले उमेदवार त्यानं उभे केले आहेत आणि हे दोन उमेदवार धूमधडाक्यात प्रचार करत आहेत आणि जोरदार टक्कर देत आहेत एनसी आणि पीडीपीला. या अपनी पार्टीचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी हे अतिशय वेगळं रसायन आहे. एक विलोभनीय व्यक्तिमत्व आहे. त्याने एक इंटरव्ह्यू दिला होता जो शेखर गुप्ता यांच्या द प्रिंट या वेब पोर्टल मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. तो अत्यंत लक्षवेधी आहे आणि मुख्य म्हणजे काश्मीरच्या बदलत्या राजकारणाची दिशा दाखवणार आहे. अल्ताफ बुखारी आपल्या आपल्या मुलाखतीत काय म्हणाले होते? त्यांनी दोन विधानं केली होती. पहिलं विधान, माझी एकमेव पार्टी आहे अपनी पार्टी, जी हिंदुस्थानच्या नावानं, देशाच्या नावानं मत मागत आहे. 2, काश्मीरचे भवितव्य आता कायमस्वरूपी दिल्ली आणि भारताशी जोडले गेलेले आहे. म्हणजेच आझाद काश्मीर हा पर्याय ह्या पक्षाला कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे आणि हा पक्ष स्वतःला भारतीय पक्ष मानतो. भारतीय शी आपण जोडलेले आहोत असं मानतो. हे फार महत्वाचं आहे. या पक्षानं आणखीन एक गोष्ट केलेली आहे, की स्पेशल काश्मीर राज्याचा विचार त्यांना सोडून दिलेला आहे व इतर प्रांताप्रमाणे आता आपलं राज्य हे नॉर्मल स्टेट झालेलं आहे. हे सत्य या पक्षानं स्वीकारलं दिसतं आहे त्यांच्या प्रचारावरून, त्यांच्या मुलाखतीवरून. त्यामुळे आपली पार्टीचा जो प्रचार चाललेला आहे 2 मतदारसंघामध्ये, तो विकास, रोजगार आणि ब्रेड बटरवर जास्त भर देणारा आहे. किंबहुना सर्वच पक्ष अगदी एनसी आणि पीडीपी सुद्धा या दरम्यान स्थानिक प्रश्नावर बोलत आहेत, बेरोजगारी बोलत आहेत, विजेचं वाढतं बिलावर बोलत आहेत आणि पर्यावरणावर देखील बोलत आहेत. आणि हे एक शुभचिन्ह आहे, शुभ संकेत आहे असं म्हणलं पाहिजे. पण गंमत पहा किंवा विसंगती पहा, भारतात भाजप हा खऱ्या प्रश्नाऐवजी म्हणजे रोजीरोटीच्या प्रश्नाऐवजी, बेरोजगारीच्या प्रश्नाऐवजी धार्मिक प्रश्न आणि भावना प्रचारावर करीत आहे आणि एक प्रकारे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळी काश्मीरमध्ये जिथे बहुसंख्य जनता मुस्लिम आहे, हा मुस्लिम बहुल प्रदेश आहे. तेथील सर्व उमेदवार हे मुस्लिम धर्माचेच आहेत. हे उमेदवार काश्मीरच्या समस्येवर बोलत आहेत. धर्माच्या संदर्भात ते काहीही बोलत नाहीत आणि आम्ही लोकांचे प्रश्न सोडवू असं सांगत आहेत. ही विसंगती आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु ही विसंगतीतून एक सूचिन्ह दिसतं, की काश्मीरच्या लोकांना निवडणुकीचं महत्त्व पडलं आहे आणि चांगले प्रतिनिधी आपण निवडून दिले तर आपले जगण्याचे प्रश्न सुसह्य होतील हे त्यांना पटलेलं आहे. हे एका अर्थानं सूचिन्ह आहे. हा तिसरा माझा टेकवे आहे. तर चौथा टेकवे आहे तो म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 युनियन टेरिटरीच्या ला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करण्याचा आहे. तो नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. जम्मू काश्मीरमध्ये आणि लडाखमध्ये अत्यंत शांततेनं कुठलीही हिंसा न होता मतदान झालेलं आहे. निवडणूक पार पडलेली आहे. मतदानाची आकडेवारी 50% पेक्षा जास्त आहे सरासरीनं. त्यामुळे जम्मू काश्मीरला ने पुन्हा एकदा लोकशाहीबद्दलची आपली कटिबद्धता दाखवून दिलेली आहे. आणि जेव्हा भाजपनं कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाखला युनियन टेरिटरीचा दर्जा दिला, तेव्हा त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की आम्ही योग्य वेळी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा
बहाल करू, विधानसभा बहाल करू असं दिलं होतं आणि अ, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं, की आम्ही लवकरात लवकर हा दर्जा देत आहोत आणि सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये असं सांगितलेलं आहे, की आपण सप्टेंबर 2024 पर्यंत ही निवडणुका घ्यावी आणि त्या दृष्टीनं निवडणुकीची तयारी करत आहे. हे त्यांनी पुन्हा काल परवा स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार हे उघड आहे. ते होणार आहे. त्यामध्ये काही फारशी कोणी शंका घ्यायची गरज नाहीये. परंतु निवडणुकापूर्वी हा दर्जा बहाल केला जाईल का निवडणुकीनंतर दर्जा बहाल केला जाईल हा खरा प्रश्न आहे. खरं तर लोकशाही संकेताप्रमाणे आधी राज्याचा दर्जा बहाल करावा आणि राज्याच्या विधानसभेतील लोकांना प्रतिनिधींसाठी निवडणूक घ्यावी. हा लोकशाही संकेत पाळला गेला पाहिजे असं वाटतं. त्याचप्रमाणे लडाखला सध्या आपण युनियन टेरिटरी दिलेलं आहे. तिथं असेंब्ली देखील आपण दिलेली नाहीये. ही लोकांची मागणी आहे. आणि लडाख हे चीन आणि पाकिस्तान लागून असलं राज्य आहे. अत्यंत महत्वाचं राज्य आहे. तो भारताचा मुकुटमणी आहे. या राज्यामध्ये लोकांची जी मागणी आहे, ती लक्षात घेऊन त्याही राज्याचा त्या युनियन टेरिटरीला राज्याचा दर्जा कसा देता येईल हे पाहिलं पाहिजे. खरं हवं तर त्यांना दिल्लीसारखा अ, काही मर्यादित अधिकार असलेला राज्याचा दर्जा आणि विधानसभा दिली पाहिजे आणि ती वेळ आलेली आहे, असं मला वाटतं. असं केलं तरच लडाख जनतेचं जो असंतोष आहे आज, तो कमी होईल आणि लोकांचं समाधान असं वाटतं. खरं तर कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर आणि लडाख हे प्रगतीच्या दिशेनं दमदारपणे वाटचाल करीत आहेत. त्याला अधिक गती यायची असेल, तर जम्मू काश्मीरला इतर राज्याप्रमाणे त्वरित दर्जा बहाल करून तिथे निवडणूक घेतली पाहिजे आणि योग्य वेळी किंवा फार वेळ न करता लडाखबद्दल देखील वेगळा विचार केला पाहिजे आणि तिथे राज्य कसं देता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. हा प्रश्न भाजप सरकारनं प्रतिष्ठित करू नये असं मला वाटतं. असं झालं तरच कलम 370 रद्द केला का आणि भारताशी इंटिग्रेशन होण्याचा जो काश्मीरचा प्रवास सुरू झालेला आहे, तो प्रवास अधिक गतिमान होईल असं वाटतं आणि त्या दृष्टीनं साऱ्यांनी विचार केला पाहिजे. चौथा टेकअवे अर्थातच लडाखबद्दल आहे. लडाखबद्दल वेगळ्या पद्धतीने थोडं बोललं पाहिजे, स्वतंत्र बोललं पाहिजे. सोनम वांगचुक हे तिथे एक मोठे पर्यावरणवादी नेते आहेत, शिक्षण तज्ञ आहेत. आपण थ्री इडियट्स हा सिनेमा पाहिला असेल. तिथील जे पात्र आहे ते पात्र ह्यांच्यावर घेतलेलं आहे, आमिर खानचं. हे आपल्याला माहीत असेल. या सोनम वांगचुकनं 21 दिवसाचं उपोषण केलं होतं, त्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि काही विकासाचे प्रश्न मांडले होते. पण नेहमीप्रमाणे भाजप सरकार हे असंवेदनशील आहे. पुन्हा पुन्हा दिसून आले आहे. या सरकारनं त्यांच्या या उपोषणाकडे आणि मागणीकडे साफ दुर्लक्ष केलं. ते अर्थात देशहिताचं नाही, हे पुन्हा एकदा सांगायची गरज नाही. पण भाजप सरकार त्याची पर्वा नाही, असंच म्हणलं पाहिजे. आणि त्यांनी ज्या मागण्या उपस्थित केल्या होत्या, त्या पर्यावरणाच्या होत्या, त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. मित्रहो, सोनम वांगचुकच्या मागण्या काय आहेत? त्या 2 आहेत. एक म्हणजे लडाख हे हिमालयाच्या कुशीतलं एक महत्त्वाचं राज्य आहे. तेथील जमीन ही ठिसूळ आहे, कारण हिमालय हा सर्वात तरुण पर्वत आहे. त्यामुळे तेथील विकासाचा मार्ग म्हणजे काँक्रीट रस्ते, मोठ्या इमारती, मोठे प्रकल्प हे नाहीत. असे प्रकल्प राबवणं हे तेथील पर्यावरणासाठी विनाशकारी ठरणारं आहे. त्या लडाखच्या पर्यावरणाचे रक्षण आणि पर्यावरणपूरक विकास ही वांगचूकची पहिली मागणी होती. त्याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि मोठे प्रकल्प तिथे येऊ घातलेले आहेत. उत्तराखंडमध्ये जे भूस्खलन आपण 2दा-3दा पाहिलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर लडाखमध्ये असे प्रकल्प राबवणं हा निव्वळ वेडेपणा ठरणार आहे आणि त्याकडे वांगचूक जर लक्ष देत असतील, तर सरकारनं त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं. त्यांची जी दुसरी मागणी आहे, ती आहे लडाखचा समावेश आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम प्रमाणे संविधानाच्या 6व्या परिशिष्टात समावेश करावा. त्यामुळे काय होईल? तेथील आदिवासी बहुल भागामध्ये स्वायत्त स्वरूपाचे डिस्ट्रिक्ट कौन्सिल, जिल्हा कौन्सिल स्थापन होतील, परिषदा आणि त्याद्वारे त्यांना लोकांना आपल्या आकांक्षेनुसार, मतानुसार कारभार करता येईल. मुख्य म्हणजे आदिवासी जमीन आदिवासी लोकांना, बिगर आदिवासी लोकांना हस्तांतरित केली जाणार नाही उद्योगाच्या नावाखाली
आणि तेथील पर्यावरण विनाश होणार नाही. कारण ते लोकं निसर्ग पूजक आहेत, निसर्ग पुत्र आहेत आणि त्यांना आपल्या निसर्गाचं रक्षण कसं करावं, आपलं पर्यावरण कसं सांभाळावं, याचं पूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे त्यांची ही मागणी अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपनं देखील लडाखचा 6व्या परिशिष्टामध्ये संविधानाच्या समावेश करून असं अभिवाचन दिलं होतं. पण मागील 5 वर्षामध्ये त्यांनी ते का पूर्ण केलं नाही? हा खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय द्यायचं मित्रांनो? असं म्हटलं असं म्हणलं पाहिजे, की आले मोदीजींच्या मना, तेथे कुणाचे काही चालेना. पण आता लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे लडाखच्या परिणामाबद्दल, असं मला मात्र आवर्जून सांगावसं वाटतं आणि ह्या निवडणुकीनं हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे. तो 6वा टेकअवे आहे, तो म्हणजे या निवडणुकीमध्ये महबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला ह्यांच्या भवितव्याचा आहे. त्यांना विजयासाठी हे दोघे उमेदवार आहेत, संघर्ष करावा लागत आहे. अ, कारण ओमर अब्दुल्ला विरुद्ध पीपल्स कॉन्फरन्सचा सज्जाद लोन आणि जेलबंद असणारा रशीद इंजिनियर हे त्याच्याविरुद्ध लढत आहेत आणि हा जो रशीद इंजिनियर हा अतिशय कमालचा लोकप्रिय आहे. तो 3 वेळा आमदार म्हणून निवडून आला होता आणि त्यामुळे कदाचित येथे उमर अब्दुल्ला पराभूत होतील आणि रशीद इंजिनियर जिंकू शकेल, असे तिथले काही लोकं भाकीत वर्तवत आहेत. पाहिलं पाहिजे काय होतं ते. हीच बाब आहे अनंतनाग राजौरी मतदारसंघाची. तिथे महबूबा मुफ्ती ह्या पी-डी-पीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री लढत आहेत आणि त्यांना देखील त्यांच्यासाठी ही निवडणूक डू ऑर डाय अशा स्वरूपाचीच आहे. कारण त्यांच्या विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सनं तेथील अतिशय लोकप्रिय धार्मिक गुज्जर नेता मिया अल्ताफ अहमद यांना उभं केलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये गुज्जर लोकांची संख्या खूप लक्षणीय स्वरूपाची आहे. त्यामुळे हे 2 पक्षाचे 2 सर्वोच्च नेते आणि माजी मुख्यमंत्री जिंकून आपला पक्ष बळकट करतील आणि रिवण करतील का पराभूत होऊन हे पक्ष उतरणीस लागतील, हे पाहावं लागेल. आणि त्या प्रमाणामध्ये अपनी पार्टी आणि पीपल कॉन्फरन्स हे किती पुढे येतात ह्या निवडणुकीच्या माध्यमातून, लोकं त्याला किती स्वीकारतं, हे देखील पाहण्याजोगं आहे. खरं तर आता पुढील 3-4 2 महिन्यामध्येच सप्टेंबर 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विधानसभा निवडणूक घेणं अभिप्रेत आहे काश्मीरमध्ये. तेव्हा त्या निवडणुकीमध्ये खरा कस लागणार आहे महबूबा मुफ्तीचा आणि उमर अब्दुल्लाचा. तसं आपली पार्टी आणि पीपल्स कॉन्फरन्सच्या सज्जाद लोनचा आणि अल्ताफ बुखारींचा. त्या सर्वांसाठी या चारही नेत्यांसाठी लोकसभा निवडणूक ही एक सेमी फायनल आहे. खरी फायनल ही काश्मीरची निवडणूक आहे. आता शेवटचा 7वा मुद्दा आणि किंवा टेकवे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, गंभीर आहे. मित्रहो, हा मुद्दा आहे तो काश्मीरच्या मानसिकतेचा. तेथील मुस्लिम नागरिकांनी, बहुसंख्य असणाऱ्या मुस्लिम नागरिकांनी एक प्रकारे कलम 370 रद्द करणं एक फेट अकम्प्ली अपरिहार्य गोष्ट म्हणून स्वीकारलेली आहे. त्यामुळे मोदी सरकारबद्दल त्यांच्या भावना खऱ्या काय आहेत, हे अजून नीटपणे स्पष्ट झालेले नाही, असंच म्हणलं पाहिजे. मोदी तिथे किती स्वीकारले गेलेत काश्मीरमध्ये, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळणं बाकी आहे. पण त्याने आता आझादीचं स्वप्न सोडून दिलं आहे, हे मात्र नक्की. काही मुठभर अतिरेकी वगळले आणि प्रो पाकिस्तान एलिमेंट जे आहेत ते सोडले, तर इतर लोकांनी भारतासोबतचं आपलं नातं आता अपरिवर्तनीय झालेलं आहे आणि आपला आझाद होता येणार नाही आणि पाकिस्तान पर्याय त्यांना कधीच मान्य नव्हता. त्यामुळे आपलं आता पुढचं भवितव्य भारतासोबतच आहे, हे त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आपलं आझादीचं भूत पूर्णपणे सोडून दिलेलं आहे. पण हे आघाडीचं जे बाटलीबंद झालेलं भूत आहे, तर ते पुन्हा वर येऊ नये याची जबाबदारी सर्वच भारतातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांची आहे. खास करून ती भाजपची आहे, कारण त्यांनी 370 कलम रद्द केलेलं आहे. पण आज या देशामध्ये जे निवडणुकीचा प्रचार चालू आहे, तो प्रचार काश्मीरी जनता देखील टीव्हीवर पाहत आहे, ऐकत आहे आणि मोदीजी जे प्रचार सभेमध्ये
मुस्लिम विरोधी भाषणं करत आहेत. ते ऐकताना काश्मीर मुस्लिमांच्या मनात, मतदाराच्या मनात काय विचार येत असतील, हा प्रश्न मला खरंच अस्वस्थ करतो. समजा मी जर मुस्लिम असतो आणि काश्मीर मुस्लिम असतो, तर मी काय विचार केला असता? हाच ना, की आपल्यालाही भाजप सरकार जर सत्तेवर पुन्हा आलं, तर देशातील इतर मुस्लिमांना जी वागणूक मिळते, दुय्यम दर्जाच्या नागरिक समजलं जातं, तशीच वागणूक मिळणार आहे का? तसंच आपल्याला दुय्यम समजलं जाणार आहे का? हा प्रश्न इथंच मी थांबतो. कारण मित्रांनो, हा विषय अत्यंत नाजूक आहे, संवेदनशील आहे. जेव्हा कलम 370 रद्द झालं, तेव्हा त्याचं मी स्वागत केलं होतं. ते जम्मू काश्मीरच्या देशाचे पूर्ण इंटिग्रेशन होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं, असं मी अ, जाहीरपणे बोललो पण होतो. आणि आज तसं इंटिग्रेशन होताना दिसत आहे. पण मोदींच्या सतत उच्च रवातल्या मुस्लिम विरोधी प्रचारामुळे काश्मीरी मुस्लिम बिथरणार तर नाहीत ना, हा प्रश्न मला अस्वस्थ करतो. आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या अस्मितेसाठी काश्मीरी पुन्हा आझादीच्या मगजाळाचा पाठलाग तर करणार नाहीत ना. हाही प्रश्न माझ्या मनात येतो आणि मी अस्वस्थ होतो. कदाचित तुम्ही पण अस्वस्थ झाला असाल माझा व्हिडिओ ऐकताना. याची मला खात्री आहे, कारण आपण सारे भारतीय माणसं आहोत आणि काश्मीरशी आपलं एक प्रकारचं भावनिक नातं आहे. त्यामुळे असं होणार नाही, हे पाहण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण साऱ्यांनी या प्रश्नाचा विचार करावा, काळजी करावी. असा हा अत्यंत महत्त्वाचा, नाजूक आणि संवेदनशील विषय आहे. त्यामुळे एवढंच सांगून मी इथे थांबतो. पुन्हा आपण पुढल्या एपिसोड भेटूया. नमस्कार.